मी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत आणि यासाठी प्रत्येक जण प्रचार आपापल्या परीने प्रचार करत आहे. आपल्यासोबत आहेत भोंगवली गावचे शुभम शेटे. हे देखील पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्याकडून आपण थोडक्यात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण यापूर्वी पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक होता आणि काही दिवसांपूर्वी आपण बीजेपी मध्ये प्रवेश केलाय. काय सांगाल? तर सांगण्याचा आज मुलाखत देण्याचा उद्देश असा की एवढ्या दिवसात लोकांना असं वाटायला लागलं की आपण ही पंचायत समिती लढणारच नाही. म्हणजे आपले ज्यांना आपण ही निवडणूक लढणार आहोत या हेतूने आपण जेवढ्यांशी संपर्क साधला होता, 18 गावातील माझे मित्र असतील, म्हणजे अजून वडीलधारी माणसं असतील व पाहुणे मंडळी असतील, अशा लोकांना आपण भेटलो होतो. तर त्या सर्वांचे मला कॉल यायला लागले की काय झालं आपलं, आपण लढणार आहोत का नाही लढणार आहे, काय तुम्ही शांत झालाय असं तसं. तर आपण लढणार आहोत हे सांगण्यासाठी आज मुलाखत देण्याची वेळ आली आहे की आपण लढणार आहोतच. शेवटी आपण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पक्षात प्रवेश केला. तर दादांकडून पण आपल्याला प्रतिसाद आहे की तुमचा नक्कीच विचार केला जाईल आणि दादांनी जर आम्हाला संधी दिली तर आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करू. हे एक मीच बोलत नाही, तर आमच्या गावातील सर्व माझे सहकारी असतील, वडीलधारी माणसं असतील, सर्वांना मिळून आम्ही एकत्र घेऊन चाललो आहोत. तर मी एकच विनंती करेल की दादांनी आम्हाला संधी द्यावी व त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू. नक्कीच. आता तुम्ही बोलताना सांगितलं की प्रचार जरा तुमचा थंडावला होता. तुम्ही सगळे तुम्हाला फोन यायला लागले की आपण लढतोय की नाही. नक्की काय विषय काय होता शांत राहण्याचा? तसा काही विषय नव्हता. आपण सर्वांच्याच संपर्कात होतोच पहिल्यापासूनच. तर आपण आरोग्य शिबिर पण राबवलं होतं, नेत्र तपासणी शिबिर राबवलं होतं. तर सगळ्यांशी आपण संपर्कात होतोच, पण एक आपण सर्वसामान्य कुटुंबातून येतो, त्यामुळं आपल्याला आपला व्यवसाय बघून हे राजकारण करावं लागतं. तर यात उतरण्याचं कारण हे असं आहे की आपण सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. आपण हे सर्व फेस केलेलं आहे की अडचणी काय आहेत काय नाहीत. हे लोक म्हणजे जे नेते आहेत ते आता एकही नेता असा आहे का की तो आता गावाला राहतोय? सगळे पुण्यावरून येऊन जाणार आहेत. आपण ह्या लेवलला, ग्राउंड लेवलला राहणारी लोक आहे, त्यामुळे ह्या अडचणी आपण समजू शकतो. तरी हीच आमची सर्वांची इच्छा आहे की यावेळेस एक सामान्य कुटुंबातील मुलाला सर्वांनी सहकार्य करावे आणि दादांनी संधी द्यावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. नक्कीच. आपण या मागे देखील तुम्ही सांगितलं की तुम्ही आरोग्य शिबिर राबवलं होतं प्रत्येक गावामध्ये. तुम्ही एक आंदोलन देखील केलं होतं बोंगोली फाटा या ठिकाणी सारोळ वीर रस्ता व्हावा आणि तसेच बोंगोली फाटा मावळखिंड रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. तर त्या आंदोलनाला यश कसं आलं काय? ते आंदोलन म्हणजे एक सर्व सहकारी मित्र असतील माझे, सर्वांनी घेऊन आम्ही तो एक निर्णय घेतला होता की आपल्याला बाबा सर्वांनाच असे की आज गावातून शेकडो वाहनं रोज जात आहेत, आपण स्वतः त्याच्यावरून जातोय त्या रोडवरून. तर त्या रोडची अवस्था अशी आहे की अक्षरशः म्हणजे माझे 2-3 मित्र पडता पडता वाचलेत असे झाले. मग आपण हे जी बाहेरची आहेत ना, जी लोक आहेत, नेते आहेत आपले, ते हे समस्या समजू शकत नाहीत. ते त्यांचं येणंच नाही ना आपल्याकडं. आपण जर रोज जात असेल तर आपल्याला त्या वेदना समजणार आहेत. म्हणून मी पहिलवानकी करता करता मग आता मी व्यवसायात आहे आणि मी त्यामुळं ह्या सर्व समस्यांवरती आमचं सर्वांचं लक्ष आहे की आम्ही काहीतरी करू आपण सर्वांनी मिळून. यामुळे आम्ही ते आंदोलन केलं होतं आणि सर्वांच्या सहकार्याने ते आपण यशस्वीरित्या पार पाडलं. नक्कीच. आता जर तुम्हाला पंचायत समितीची संधी मिळाली आणि तुम्ही निवडून आलात तर पहिलं धोरण काय असेल तुमचं? काय कसा विकास खेचून आणतात तुम्ही? तर आपण संग्रामदादांच्या मार्गदर्शनाखाली जे काय असेल ते जेवढा आपल्याला विकास करता येईल तेवढा विकास निधी आपण आणू शकतो, तेवढा आपण विकास निधी आणू. सर्व रस्ते असतील, पाणी सुविधा असतील किंवा अजून
लाईटची गैरसोय आहे बऱ्याच गावातून, तर ते पण आपण मार्गी लावू सगळे प्रश्न. फक्त हीच वेळ आहे की एक सामान्य कुटुंबातील मुलाला संधी द्यावी. नक्कीच तुम्ही मतदारांना एक आवाहन करताय. आज पाहतोय आपण अनेक मतदारांना प्रलोभनं दिली जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जात आहेत इच्छुकांकडून. तसा तुम्ही का नाही राबवला एकही? एकही कार्यक्रम म्हणजे कसं आहे, आपण सर्वसामान्य कुटुंबातील आहे खरं सांगायची गोष्ट म्हणजे जर आपण आपला काम धंदा बघून हे करतोय, तसं बाकीच्यांसारखं नाही की आपल्याकडे पैसे आहेत. त्यांची बजेट आहेत 1, 2, 3, 4, 5 कोटी रुपयाची बजेट आहेत पंचायत समिती. बरं, एवढी? तर आपण असं आहे की आपल्याला जर संधी दिली तर आपण नक्कीच पैसा विरुद्ध एकनिष्ठ अशी ही लढत होईल. आणि जर मला खरोखरच संधी दिली तर नक्कीच आमच्या गावाने यंदा असं ठरवलेलं पण आहे की गावातून जो उमेदवारी पक्षाची घेऊन येईल त्याच्या पाठीमागे सर्व गावांनी एकसाथ थांबायचं. नक्कीच या ठिकाणी भोंगवले ग्रामस्थांनी सर्वांनी ठरवलंय जो उमेदवारी घेऊन येईल त्याचे एकमताने काम केलं जाईल. आणि आपल्यासोबत गावातील तरुण देखील आहेत जे की शुभम शेट्टे यांचे सहकारी आहेत. काय सांगताल दादा की आज शुभम शेट्टे यांच्या माध्यमातून तुम्ही सर्व तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरताय? सर्वप्रथम माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत राजकारण म्हणजे केलं म्हणजे सगळं यंग लोक युवा पिढीला संधी द्यावी. का आता युवा पिढी कायम प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असते, संवादामध्ये असते आणि ह्यांना कळतं की बाबा आपल्याला इथं काय केलं पाहिजे, हा प्रॉब्लेम कसा फेस केला पाहिजे हे त्यांना कळतं. त्यामुळं आता तर माझं असं म्हणणं आहे की युवा पिढीला तुम्ही एकदा संधी द्या. म्हणजे आमचे बापू शुभम शेट्टे असतील ह्यांना एकदा तुम्ही विचारात घ्या आणि संधी द्या पक्षाकडून. आणि ह्यानंतर म्हणजे कामं तर होणारच, कामं 100% आम्ही प्रामाणिकपणे करू, त्यात काय वाद नाही. म्हणजे आपण जे तुम्ही म्हणला की तुम्ही शांत का होता, आपल्याला जाहिरात करायची नाही, आपल्याला काही कुठं कोणा दाखवायचं नाही की बाबा आम्ही आहे. आपण शांतपणे राहून आपण फक्त कामांचा विचार करायचा की बाबा इथं काय काम केलं पाहिजे आणि ते काम आपण करून दाखवायचं. हे आमचं असं म्हणणं आहे. फक्त जाहिरात नाही पण तर आपल्याला काम करून दाखवायचं. जाहिरात न करता ते कृत्यात आणायचं. जाहिरात तर सगळेच करतात, पिक्चर मध्ये जाहिरात असते, प्रत्येक प्रोडक्टची जाहिरात असते, पण जाहिरात करायची नाही. आपल्याला जाहिरात आपली कामानंतर झाली पाहिजे की बाबा हा शुभम शेट्टे आहे, हा हे काम करतो, हे असं आमचं तरी म्हणणं आहे. आता बरेच आता तुम्ही म्हणला आम्ही उपोषण राबवलं, उपोषण राबवण्यामागचं आमचं हेतू हा होता की तालुक्यात आता गावाचं नाव आहे चर्चेत आहे, पैलवान मंडळी, तसं गाव मोठं, प्रत्येक गावातला आढावा घेतला आम्ही, तर प्रत्येक गावात चांगले रोड, आपल्याच गावात का नाही. त्यामुळं युवा पिढीने एकजूट होऊन शुभमला पुढं करून आपलं ते उपोषण राबवलं. त्यामध्ये आम्हाला यश भेटलं. रोडचं काम चालू आहे, थोडं काम राहिलंय, तरी इथून पुढं पण हे आम्ही कामाचा आढावा घेऊन शुभम शेट्टे असतील, आमचे सहकारी सर्व मित्र असतील, युवा पिढी, गावातील ज्येष्ठ लोक, पक्षातले काय असतील ते ज्येष्ठ लोक जे आमचे मार्गदर्शनास करणारे असतील, दादा म्हणा, ह्यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली कामं करत राहू. नक्कीच ही लढाई एक धनशक्ती आणि जनशक्ती अशी आहे का, कसं काय वाटतंय तुम्हाला? जनशक्ती म्हणजे आपण विचार करा, अनेकांनी असे उपक्रम राबवलेत, भरपूर उपक्रम राबवलेत ज्यामध्ये 20-20 लाखापर्यंत खर्च उमेदवारांनी केला, इच्छुक उमेदवारांनी. आणि तुम्ही काहीच न करता उमेदवारी मागताय किंवा समाजात फिरताय, आम्हाला संधी द्या, ह्याबद्दल काय सर, आपलं शुभमने सांगितलं की आपण सर्वसामान्य घरातले मुलं आहोत, युवा पिढी. म्हणजे आता आपल्याकडे काही एवढं मानधन नाही की बाबा हा कार्यक्रम आपण राबवावा. म्हणजे आता कार्यक्रम राबवायचं म्हणजे कोणतं बाबा, कुठं कोणी होम मिनिस्टरचे कार्यक्रम केले, कोणी अनेक कामं केली. हे एवढं म्हणजे ते कसे यंग लेवलचे आले आणि ते म्हणजे इथून मागं पण ते न करत आले आहेत. आता आपण कसं स्टार्टर आपला फ्रेशर, आपण सुरुवात चालली आपली नाही का, तर आपण कामाचा आढावा घेतोय आणि त्यानंतर आपल्या की हे कार्यक्रम करून साध्य ते कामातून दाखवायचं. म्हणजे कुठला कार्यक्रम बाबा कोणाला काय हे करून ते करून आपल्याला साध्य करायचं नाही. जे आपल्या काय असेल ते कष्टातून, कामातून, प्रामाणिकपणेतून आपल्याला साध्य करायचंय. नक्कीच या ठिकाणी